राजकारणात न राहिलेलं बरं असं अनेक आता चांगल्या विचाराच्या आमदारांना तिथे राहिलेलं आहे। एवढं जर गलिच्छ होणार असेल आणि या गलिच्छपणाला आपल्याला त्याच लेवलला जाऊन जर लढायचं असेल तर मला असं वाटतं की हे उचित ठरणार नाही। रोहितजी, ज्या प्रकारे पाहतोय अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू आहे, त्यात तिसरा दिवस सुरू आहे, मात्र सातत्याने चर्चा होते औरंगजेबाची खबर आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं आव्हान आहे, मात्र जनतेला काय मिळतं या अर्थसंकल्पात? एक तर जनतेचं मत आहे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे, तसंच शिवशाहू फुले आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे जे सर्वांचे विचार आहेत ते जपले गेले पाहिजे। सत्तेत गेल्यानंतर जेव्हा तुम्ही सरकार तिथं फॉर्म करता तेव्हा सरकारच्या माध्यमातून हेच विचार जपले गेले पाहिजे। आता ह्या सगळ्यांचे विचार काय होते, तो सामान्य लोकांना न्याय द्या, कुठलाही भेदभाव न करता सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांना न्याय द्या, ते हे सरकारकडनं तिथं होत नाही। आणि सरकारला शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, महिला यांना न्याय देता येत नाही हे जेव्हा सिद्ध व्हायला लागलं तेव्हा एका कुठल्या तरी आमदाराला दुसऱ्या पक्षाचा पुढे केलं, औरंगजेबचा मुद्दा तिथं काढला आणि तो औरंगजेबचा मुद्दा त्या दिवसापासून ते आतापर्यंत गरम गरम होत आता दंगलीपर्यंत गेलेला आहे। त्यामुळे सामान्य लोकांना यातून काय मिळतं तर शून्य गोष्टी मिळतात। नेत्यांना काय मिळतंय तर 2029 लोकसभेचं जे इलेक्शन आहे त्याला मात्र खुराक यांना त्या ठिकाणी मिळायला लागलेला आहे। त्यामुळे लोकांना काही मिळणार नाही, फक्त द्वेष या सरकारच्या माध्यमातून पसरवला जाईल आणि त्याचा फायदा फक्त सत्ताधाऱ्यांना होईल असं वाटतं। असं म्हटलं जातं की एखादं प्रकरण जेव्हा उकडून काढलं जातं तेव्हा अनेक गोष्टी लपवल्या जातात, असं काही या सरकारचं सुरू आहे ना। म्हणजे आता तुम्ही जर बघितलं तर सोशल मीडियावर ही पोस्ट तिथं पसरवली जात आहे, नाही तर स्प्रेड होते। आणि या पोस्ट मध्ये काय दिलंय की या कबरीच्या मागे काय दडलंय तर सामान्य लोकांचे प्रश्न दडले, शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, बेरोजगार, लाडक्या बहिणी, हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये दिलेले आहेत। जे सामान्य लोकांवर अन्याय झाला, सूर्यवंशी प्रकरण असेल, देशमुख प्रकरण असेल, त्याबरोबर एका धनगर समाजाच्या मुलाला त्या ठिकाणी हाणमार झाली, त्याच्यावर मातंग समाजाच्या लोकांवर अन्याय झाला, तर ह्या सगळ्या गोष्टी दडलेल्या आहेत। सरकारला हेच करायचं, दडवादडवी करायचं, बाकी काही करायचं नाही। आणि याच्यात जो अजेंडा ते पुढे घेऊन चाललेले आहेत, दुर्दैवाने त्याच्यामुळे होतंय काय तर महाराष्ट्राचं नुकसान मोठ्या प्रमाणात होते आणि ते नुकसान एकदा झालं तर ते परत भरून काढणं अवघड आहे। भविष्यातील राजकारण केवळ एवढ्याच गोष्टींवरती राहिलंय। जर असं होणार असेल तर राजकारणात न राहिलेलं बरं असं अनेक आता चांगल्या विचाराच्या आमदारांना तिथे राहिलेलं आहे। एवढं जर गलिच्छ होणार असेल आणि या गलिच्छपणाला आपल्याला त्याच लेवलला जाऊन जर लढायचं असेल तर मला असं वाटतं की हे उचित ठरणार नाही। त्यामुळे राजकारण इतकं चिखलात जाईल, इतकं गाळात जाईल की उद्या जाऊन त्याच प्रकारचे लोक इलेक्शन मध्ये उभे राहतील। जसं की आज जर तुम्ही अधिवेशनात बघितलं तर अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेलं आहे, यंदा तर जास्तच झालेलं आहे। 2029ला हे असंच चाललं तर उद्या जाऊन सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक तिथं नसतील, पण कॉन्ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात असतील, जे स्वतःची कंपनी स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट हेच त्या ठिकाणी बघत राहतील। शेवटचा प्रश्न, आज मध्यंतरावरती सध्या आपण आज अर्थसंकल्प अधिवेशनाच्या तिसरा आठवडा आहे, तिसरा दिवस आहे। पुढच्या आठवड्यामध्ये अर्थसंकल्प अधिवेशन संपतंय, मात्र अजूनही विरोधी पक्षनेत्याची काही चर्चा नाही। पत्र दिलेलं आहे, मात्र अध्यक्षांनी अजून निर्णय घेतलेला नाही। विरोधी पक्षनेता या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती राज्याला लाभणार आहे। सरकार घाबरलेलं आहे, लोकांमध्ये रोष वाढत आहे। तो वाढल्यानंतर जेव्हा एक व्यक्ती विरोधी पक्ष नेता म्हणून आपण देतो तेव्हा तो अख्खा रोष त्या व्यक्तीच्या माध्यमातून लोकांसमोर येत असतो, मीडिया समोर येत असतो। अधिवेशनामध्ये ती जेव्हा व्यक्ती म्हणजे जे कोणी विरोधी पक्ष नेता असेल जेव्हा बोलतात तेव्हा तो आवाज दिसतो आणि त्याच गोष्टी या सरकारला नको। त्यामुळे संविधान आणि लोकशाहीला फाटा मारत मला वाटत नाही की हे विरोधी पक्षाला तिथं नियुक्ती देतील। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अवधेश कवीसह मी वैभव पाटील, मुंबई।